आसिसी आशा निकेतन मतिमंद मुलांची विशेष शाळा फादरवाडी न्यू नंदनवन कॉलनी पडेगाव येथे असून येथे विविध समस्या आहेत। या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी आज मतिमंद मुलांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले। पाहुयात हे आंदोलन का करण्यात आले। महावंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन। ज्योतिराव फुलेजी, सावित्रीबाई फुलेजी, माता जिजाऊ, माता रमाई यांना वंदन। आम्ही गेली 22 वर्ष चातक पक्षाप्रमाणे अनुदानाची वाट बघत आहोत। सेवा सातत्यासाठी माननीय प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडे आमचं सेवा सातत्य वर्ग 6 या कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आहे, परंतु भरपूर दिवसांपासून ते प्रलंबित आहे। खरंच आमचं कुटुंब हे उन्हात आहे, आर्थिक विवंचनेत जगत आहेत। आम्हाला न्याय हा कधी भेटणार हे एक प्रश्नच आहे। तर आम्ही शाळा आहे तुमची? आमची आसिसी आशा निकेतन मतिमंद मुलांची विशेष शाळा फादरवाडी पडेगाव न्यू नंदनवन कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे। किती दिवसापासून अनुदान बंद आहे तुमचं? आमचं 2018 साली हे मागणी मान्य झालेली आहे, परंतु 2020 पर्यंत आम्हाला तो आदेश भेटलेला 18 ते 20, परंतु 2020 पासूनचे सेवा सातत्य ही फाईल आमचे प्रलंबित आहे। बरं, उपायुक्त काय म्हणतात? उपायुक्त हे आम्हाला मूळ कागदपत्र सेवा सातत्याचे हे घेऊन या। आम्ही प्रादेशिक उपायुक्त यांच्या दालनात पुष्कळ वेळा सेवा सातत्याचे मूळ डॉक्युमेंट्स कर्मचाऱ्यांचे हे घेऊन आलो असता ती आमची कागदपत्रे तपासण्यात आली नाही। वारंवार आम्ही मागणी केली, निवेदनं दिले, तरीही आमच्यापासून पगार रखडला सगळ्यांचा। सन 2020 सप्टेंबरपासून आमचा पगार हा रखडलेला आहे। कुटुंब हालाकीचं जीवन जगत आहेत। आणि किती मुलं आहेत मतिमंद? आमचे 46 विद्यार्थी आहेत, परंतु मान्यता प्राप्त 40 विद्यार्थी आहेत। मतिमंद शाळा आहे? हो, मतिमंद मुलांची विशेष शाळा। तुमचं नाव आणि पद सांगा। माझं नाव विजय भास्करराव बोरगे। मी शारीरिक शिक्षक व कला शिक्षक या पदावर कार्यरत आहे।